जी सारखे सर आपण यायचं व्यासपीठावरती. फुल टॉस बॉल होता ऑन साइडला फटका. ऑन साइडला चाललाय बॉल त्या ठिकाणी खाऊ कॉर्नरच्या रिजन मध्ये. फटका खरतर फसला गेला. एलिव्हेशन कमी पाहायला मिळालं. एकच धाव परंतु बॅटिंग टीमने बीमर साठी रिव्ह्यू या ठिकाणी घेतलाय. तिसरे पंच ऑन स्क्रीन वरती चेक करतील. पारितोषिक आलेलं आहे प्रत्येक षटकाराला प्रशांत पाटील साहेबांकडून 200 रुपयांचं पारितोषिक असेल खरिवली टीमच्या फलंदाजांसाठी. दरम्यान या ठिकाणी तिसरे पंच यायचंय. ऑन स्क्रीन वरती आपण चेक करूया डिसिजन. फेअर डिलिव्हरीचा निर्णय तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून या ठिकाणी दिला गेलाय. म्हणजे रिव्ह्यू अनसक्सेसफुल झालाय आणि तुम्हाला या सत्रामध्ये पुन्हा एकदा रिव्ह्यू घेता येणार नाही. कारण एक एक रिव्ह्यू आपण दिलेला आहे जो तुम्ही खरंतर वाईड किंवा बीमरसाठी वापरू शकता. आणि जर सक्सेसफुल झाला तर परत मिळेल, अनसक्सेसफुल झाला तर पुन्हा घेता येणार नाही. बॅटिंग टीमने रिव्ह्यू गमावलाय. एकदा वाली फुलटॉस बॉलवर स्लो ओव्हर लेंथ होता. यावेळेस वाईड लाईनच्या जवळून यॉर्कर बॉल आपण पाहिलाय. जबरदस्त गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये केली जाते. घोडिवली बी टीम गोलंदाजीचा दबदबा पाहायला मिळतोय. फलंदाजांना मात्र पूर्णपणे जागेवरती उभं ठेवलंय. या गोलंदाजी युनिटने धावा स्थिरावल्या गेल्यात ऑन द टोटल 12 या आकड्यावरती. ऑफ साइडला ड्राईव्हचा फटका. क्षेत्ररक्षक आहे, चांगलं क्षेत्ररक्षण. डायरेक्ट हिट झाला असता तर फलंदाज पवेल यांच्या दिशेने परत देखील निघाला असता. क्लोज कॉल, रिस्की रन पाहायला मिळाली परंतु रिस्क इक्वल टू रिवॉर्ड. आणि एका धावेसाठी जो रिस्क घेतली त्याच्यामध्ये एका धावेचा रिवॉर्ड पण मिळालाय. बॅटिंग टीमच्या अकाउंट मध्ये ही धाव मात्र ऍड ऑन होत असताना पाहायला मिळेल. यॉर्कर लाईन वरती बॉल पुन्हा एकदा घेऊन काढलाय. शॉर्ट मिड डॉन मध्ये फिल्डर त्या ठिकाणी होती. एक धाव मात्र पुन्हा एकदा कंप्लीट केली जाईल. षटकार चौकार येत नाहीयेत तिथे सिंगल डबलने टीमचा टोटल पुढे वाढवण्याचा प्रयत्न करत असताना हे दोन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. टीमची धावसंख्या इन्क्रीज होत असताना 14 या आकड्यावरती मात्र पोहोचली गेली आहे. पुन्हा एकदा ऑफ साइडला ड्राईव्ह करायचा होता. बाहेरची कडा घेतली आहे. शॉर्ट बॅकवर्ड पॉइंट मध्ये बॉल. पुन्हा एकदा सिंगल धाव मिळाली. आतापर्यंत जर आपण बॉलिंग लाईनअप जर या ठिकाणी पाहिली तर घोडिवली बीची चांगली आहे. या षटकामध्ये आपण पाहिलं तर आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ या ठिकाणी मात्र संपन्न झालाय. एक बॉल मात्र अजूनही बाकी असेल. पहिला चेंडू अवांतर होता आणि त्याच्यानंतर 5 बॉल डिलिव्हर्ड होताना लिगल आपण पाहिली. शेवटचा एक बॉल बाकी. ऑन द टोटल 15 या आकड्यावरती मात्र टीमचा धावफलक जाऊन पोहोचलाय. P2चा षटक. पॉवर प्लेचा शेवटचा बॉल. शेवटचा बॉल वेगवान रफ्तार का सौदागर. स्पीड गन आहे या टीमची. डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळेल आणि या डॉट बॉलच्या बरोबरीने षटक क्रमांक 2चा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. 7.50च्या सरासरीने टीम खरिवलीच्या धावा झाल्यात स्कोर कार्डवर 15 धावा विदाउट लॉस. चला बॉलिंग टीम पुन्हा एकदा मी सूचित करेन की टाइम अलर्ट आहे. 9:38 पहिला बॉल या सत्रामध्ये डिलिव्हर्ड केला गेला होता आणि त्याच्यानंतर 20 मिनिटांमध्ये सुरुवातीचे 4 षटकं कंपल्सरी पूर्ण करायची आहेत. घोडिवली टीमला सपोर्ट करण्यासाठी बरेचसे पाठीराखे आलेले आहेत. त्याच्यामध्ये आमचे
अविनाश पालंडे सर जे एक लेजेंडरी क्रिकेटर म्हणून ओळखले जातात. सलगचे 5 वर्ष माथेरानची आयकॉन स्पर्धा खेळणारे अविनाशजी पालंडे सर आज आलेले आहेत, परंतु मैदानाच्या आतमध्ये विकेट मात्र मिळवली जाईल. पहिला धक्का बॅटिंग टीमला, फलंदाज होतील बाद. नक्कीच ज्यांच्या नावाने मात्र या स्पर्धेला ऑर्गनाइज केलेला आहे, कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघाचे दमदार कार्यसम्राट आमदार आदरणीय महेंद्र शेठ थोरवे साहेब, ज्यांची उपस्थिती काही वेळातच या व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यांची रॉयल एंट्री पाहायला मिळेल. आखो टप्पाचा बॉल ऑन साइडला फटका मारायचा होता, वाईड लाईनच्या बाहेर. पंचांनी 2 हात केले समांतर, कारण चेंडू होता अव्वांतर आणि या ठिकाणी 1 धाव बॅटिंग टीमच्या अकाउंट मध्ये मात्र ऍड ऑन केली जाईल. टोटल इन्क्रीज होत असताना 16 या आकड्यावरती पाहायला मिळेल. हवेमध्ये बॉल, चांगला स्ट्रोक आहे, स्लॉट मध्ये होता. आमच्या टप्प्यात आला की आम्ही कार्यक्रम करतोच, सांगणारा फटका षटकार. जी या ठिकाणी आपण षटकार पाहिला, चांगला स्ट्रोक आहे जो फलंदाजाने मात्र या ठिकाणी अटेम्प्ट केला होता. या 6 धावांच्या बरोबरीने टोटल पुन्हा एकदा इन्क्रीज झाला. ऑन द बोर्ड आपल्याला 22 धावा या ठिकाणी पाहायला मिळतील. डबल दुरी ज्याला मी म्हणतो 22चा आकडा या ठिकाणी स्कोर बोर्डवर. आणखी एक बॉल हवेमध्ये मिसयूट झाला फटका. द बॉल इज इन द एअर, फील्ड डाउन द बॉल, मेकिंग नो मिस्टेक, टेकिंग अ सक्सेसफुल कॅच. रिव्हेंज या ठिकाणी पूर्ण केला जाईल. तुम्ही मारलाय षटकार, यावेळेस आम्ही करतोय तुमचा शिकार. सेकंड विकेट डाऊन होती मैदानाच्या आतमध्ये. राणा प्रताप क्रिकेट संघ मोठे वेणगाव आयोजित. राणा प्रताप क्रिकेट संघ मोठे वेणगाव आयोजित. मैदानाच्या आतमध्ये आता न्यू बॅटर इन होताना आपल्याला क्रमांक 4 या पोझिशन वरती हेमंत पाहायला मिळतील. या टीमचे वेल फिनिशर, हार्ड हिटर म्हणून या खेळाडूची ओळख आहे, जिथे आपल्या टीमला धावांची गरज आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये नकद बडा नपद बडा, जो मुसीबत में खड़ा लड़ा वो खिलाडी होता है सबसे बडा. ते भूमिका मात्र या खेळाडूला मैदानाच्या आतमध्ये दाखवून द्यावी लागेल आपल्या टीमसाठी. नेक्स्ट बॉल यॉर्कर होता, खोलवर टप्पाचा चेंडू. गोलंदाजाने सांगितलंय की मैदानाच्या आतमध्ये आमच्या गोलंदाजीचा जलवा तुम्हाला पाहायला मिळेल. आणखी एक डॉट बॉल मात्र येत असताना गोलंदाज राहुल यांच्या गोलंदाजीमध्ये. मी नेहमी म्हणत असतो, जो करते है बल्लेबाज की बत्ती गोल वो गेंदबाज है राहुल, आणि ते चित्र आपल्याला पाहायला मिळेल. स्ट्रेट डाऊन द ग्राउंडचा फटका, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न. साइड स्क्रीन बाउंड्री लाईनच्या दिशेने हा बॉल ट्रॅव्हल झालाय. 1 धाव या चेंडूवरती मात्र कंप्लीट केली जाईल. एका धावेच्या बरोबरीने बऱ्याचशा कालांतरानंतर धाव फलक मात्र पुढे सरसावला जाईल. ऑन द टोटल धाव संख्या 23 रन्स ऑन द बोर्ड पाहायला मिळेल.
मागच्या मॅच मध्ये 38 धावा पहिल्या सत्रामध्ये बनवल्या गेल्या. जगदीशजी चाळके यांची जबरदस्त बॅटिंग आपण पाहिली आणि अवघ्या 2.5 ओव्हरच्या कालावधीमध्ये तो सामना मात्र जिंकला गेला. इथे मात्र घुटना टेक, सिक्सर टेक, जबरदस्त स्ट्रोक, षटकार. लाखाचा बक्षीस आमदार चषक, आमदार चषक. धन्यवाद डीजे. या ठिकाणी आमचे प्रसाद भाई पालकर उपस्थित होत आहेत, त्यांचं पण आपण स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून करूया. 6 धावेच्या बरोबरीने पहिल्या 3 षटकांचा खेळ या ठिकाणी मात्र संपला जाईल. ऑन द टोटल टीमची धावसंख्या 29 या आकड्यावरती पाहायला मिळेल. 2 विकेट गमावल्यानंतर बॅटिंग करत असताना टीम खरिवली संघाची. नेक्स्ट मॅचचा कॉल या ठिकाणी मात्र आपण नक्कीच देऊया. एका बाजूला आपल्याला टीम कुंभिवली संघ पाहायला मिळेल आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करताना छोटे वेणगाव ही टीम मात्र या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. इनिंग ब्रेकमध्ये कंपल्सरी टॉस आहे आणि मॅच खरं तर सिरियल वाईजच खेळवले जातील. त्यामुळे जसा इनिंग ब्रेक होईल छोटे वेणगाव टीमचा कॅप्टन आणि कुंभिवली टीमचा कॅप्टन आपण लगेच टॉस करण्यासाठी यावं, कारण इनिंग ब्रेकमध्ये कंपल्सरी टॉस या स्पर्धेचा नियम आहे. गोलंदाजीमध्ये परिवर्तन केलं जाईल. षटक क्रमांक 4 साठी बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज हर्ष या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. युवा गोलंदाज आहे. वेळेचं बंधन असेल. आतापर्यंत वेळेमध्ये हा सत्र सुरू आहे, परंतु 5 मिनिटांमध्ये षटक पूर्ण करणं देखील महत्वाचं असेल. आखो टप्पाचा बॉल पुल अनसक्सेसफुल, लीडिंग एज and the catch has been taken in the backward zone. Another wicket down. फलंदाज बाद. खरतर मोठे वेणगाव ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य आदरणीय समीर दादा पेठे यांची उपस्थिती या ठिकाणी पाहायला मिळते. त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यावं. आपलं हार्दिक स्वागत आमदार चषक 2026 मध्ये असेल. समीर दादा पेठे ग्रामपंचायत सदस्य मोठे वेणगाव या विषयी आपण व्यासपीठावर आपलं स्वागत. पहिल्याच बॉलवरती आपण पाहिलं की विकेट मात्र या ठिकाणी मिळवली. यंदाचं हंगाम पाहिलं तर युवा खेळाडूंची हवा सातत्याने आपल्याला पाहायला मिळाली. खरं नारपोलीचे अभिजित मोरे ज्यांनी फार कमी कालावधीमध्ये रायगड प्रीमियर लीग मध्ये सर्वोत्कृष्ट गोलंदाज पारितोषिक मात्र जिंकलं. चैतन्य पाटील ज्यांना खरं तर युवा रायगड टीमचं नेतृत्व करताना रायगड प्रीमियर लीग मध्ये आपण पाहिलं आणि बऱ्याचशा युवा खेळाडूंचा बोलबाला यंदाच्या टेनिस बॉल क्रिकेटच्या हंगामामध्ये आपण पाहिलं. त्याच्याच बरोबरीने जर इंटरनॅशनल क्रिकेटचा आपण विचार केला IPL जी सध्या तरी सुरू आहे त्याच्यामध्ये खरं तर वैभव सूर्यवंशी ज्यांची जबरदस्त बॅटिंग आपण पाहिली, यशस्वी जयस्वाल यांचा खेळ आपण पाहतोय, प्रियांश आर्या जे आणखी एक युवा खेळाडू ज्यांचा आपण खेळ पाहिलाय. बरेचसे युवा खेळाडू जे सध्याच्या घडीमध्ये बऱ्याचशा फॉर्म मध्ये आहेत आणि इथे घोडिवलीचा युवा खेळाडू हर्ष चांगल्या फॉर्म मध्ये फुल टॉस बॉल होता. पंचांनी सांगितलंय नो चेंडू या ठिकाणी पाहायला मिळेल. दुष्काळात 13वा महिना ही परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये. नो बॉल ओव्हर द वेस्ट भीमर. खरतर आणि भीमर वरती आपण पाहिलं की मैदानाच्या आतमध्ये 3 धावा या धावून पूर्ण केल्या गेल्या, म्हणजे 1+3 अशा 4 धावा या चेंडूवरती मिळतील बॅटिंग करणाऱ्या टीमला. भगवान देता है तो छप्पर फाड़ के देता है या गोष्टीचा उल्लेख मात्र यावेळेस करावा लागेल. बॅटिंग टीमसाठी तेवढ्या धावा नव्हत्या, परंतु गोलंदाजाने केलेली चुकी. क्रिकेटचा खेळ चुकीला माफी नाही. फ्री हिटची संधी बॅटिंग टीमसाठी असेल. फ्री हिटची संधी. बॅट स्विंग मात्र चांगला, परंतु प्रॉपर टायमिंग या ठिकाणी पाहायला मिळालं नाही. मोठे फटके मारण्यामध्ये जर तुम्हाला यश मिळवायचं असेल तर ताकद प्लस टायमिंग इक्वल टू सक्सेस इन बिग शॉट्स हा फॉर्म्युला मी बऱ्याच वेळा सांगितला आहे आणि त्या फॉर्म्युलाचा वापर तुम्हाला नेहमी या खेळामध्ये करावा लागतो. जरी सायन्स माझ्या आवडतीचा विषय नसला तरी पण मी हा फॉर्म्युला नेहमी सांगत असतो मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस बॉल पुन्हा एकदा फिरून मारण्याचा प्रयत्न. स्टंप लाईनच्या वरून निघून चाललाय चेंडू विकेट कीपर कडे.
आणखी एक डॉट बॉल या ठिकाणी मात्र येताना पाहायला मिळेल, पण डॉट बॉल तर मैदानाच्या आतमध्ये आलाय. पण या व्यासपीठावरती अवघ्या अर्ध्या तासाच्या कालावधीमध्ये कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघाचे कार्य सम्राट आमदार आदरणीय सन्माननीय महेंद्र शेठ थोरवे साहेबांची उपस्थिती मात्र आपल्याला पाहायला मिळणार आहे, ज्यांच्या नावाने या स्पर्धेचं आयोजन केलं. या स्पर्धेचे सर्व जे थोड्याच वेळात या ठिकाणी उपस्थित होतील. पण मैदानाच्या आतमध्ये 4 धावांसाठी आलाय चौकार. त्यांचं स्वागत केलं या षटकाराने. मैदानाच्या आतमध्ये वारवरती पलटवार होत असताना ठोकलाय षटकार. या आकड्यावरती मात्र खरिवली टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली गेली आहे. क्रिकेटचा खेळ बारी बारी सबकी बारी, पहली बारी तुम्हारी तो दूसरी बारी हमारी, हे खरिवली टीमने मात्र सांगितलंय. शेवटच्या ओव्हरचा खेळ मात्र बाकी असेल. त्यात ओव्हर स्पेशलिस्ट गोलंदाजचा त्यांचा वापर मात्र या ठिकाणी केला जाईल. शेवटचं षटक हे बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज समर्थ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. आणि समर्थ यांच्यासाठी आमचे निवृत्ती दादा थोरवे यांच्याकडून विकेट हॅट्रिकसाठी 500 रुपयांचं पारितोषिक मात्र या ठिकाणी जाहीर केलं गेलेलं आहे. परंतु आपल्याला या ठिकाणी आगमन होताना देखील पाहायला मिळतंय. मोठे वेणगाव ग्रामपंचायतीचे माजी सरपंच तथा विद्यमान सदस्य ज्यांच्या माध्यमातून या सगळ्या ट्रॉफीज आम्हाला या ठिकाणी स्पॉन्सर्ड करण्यात आलेल्या आहेत. कर्जत क्रिकेट असोसिएशनचे जे अध्यक्ष पण आहेत आदरणीय आमचे अभिषेक दादा गायकर यांची उपस्थिती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. त्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. आपलं आम्ही हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी मात्र करतोय. कर्जत क्रिकेट असोसिएशनचं नेतृत्व ते करतोय. त्याच्याच बरोबरीने मोठे वेडगाव ग्रामपंचायतीमध्ये माजी सरपंच आणि विद्यमान सदस्य पण ते आहेत. आमचे अभिषेक दादा गायकर यांना विनंती आहे की यावं व्यासपीठावर. आपलं हार्दिक स्वागत. एक धाव या बॉलवरती मात्र नक्कीच कन्वर्ट केली गेली. आदरणीय राजू कुडेकर साहेब हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. सन्माननीय समीरजी पेठे साहेब सदस्य ग्रामपंचायत मोठे वेडगाव त्यांची पण उपस्थिती आहे. त्यांना विनंती आहे की आपण यावं. पण मैदानाच्या आतमध्ये धावांची बरसात. चलाया है बल्ला मचाया है हल्ला. आलाय षटकार. विलासजी कुडेकर साहेब एडकडे आलेत. त्यांना विनंती की आपण यावेळी सन्माननीय सुनीलजी पारंगे साहेब यांची उपस्थिती यायचं. आपण व्यासपीठावर आपलं स्वागत. त्याच्याच बरोबरीने आमचे निवृत्ती
ढाकवा साहेब या ठिकाणी आलेले आहेत. त्यांना देखील विनंती आहे की आपण यायचं व्यासपीठावर, आपलं स्वागत केलं जाईल. पण मैदानाच्या आतमध्ये धावांची बरसात, फलंदाजी करणारी टीम सध्या तरी अनस्टॉपेबल मोड मध्ये आलाय. 4 धावांचा चौकार. हे देखील या ठिकाणी आलेले आहेत. त्यांना पण विनंती आहे की व्यासपीठावरती आपण यायचं आहे. आपलं हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये केलं जाईल. खरतर खरिवली गावचे बायकर मॅन आणि एक खालापूर तालुक्यातील जबरदस्त क्रिकेटर म्हणून ज्यांची ओळख आहे राकेशजी गायकर, यांच्या माध्यमातून खरिवली टीमला शुभेच्छा आल्यात. ते राकेशजी गायकर यांचं पण स्वागत. आणि मैदानाच्या आतमध्ये आलाय आणखीन एक हवाई हल्ला, षटकार. विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यावं. पण मैदानाच्या आतमध्ये विजय, काय फलंदाजी होतीये. 1 मॅन आर्मी, अकेला शेर, गेंदबाजों को करता हुआ ढेर, नाम है विजय. षटकार. चेंडू 43 धावेंची इनिंग साकार करत असताना विजय मैदानाच्या आतमध्ये काय बॅटिंग होती या खेळाडूची. हुकमाचा एक्का या टीमचा. शेवटचा बॉल होता ऑन साइडला, खोलवर टप्पाचा चेंडू ड्राईव्ह केलाय. 1 धाव मिळाली. या दुसऱ्या धावेचा प्रयत्न, बेस फिल्डिंग, पण शेवटच्या क्षणी सावरलं. 1 धाव मिळाली जाईल आणि या एका धावेच्या बरोबरीने विकेट पण या ठिकाणी गमावली जाते. पहिल्या सत्राचा